ಏನಿತ್ತು शुभोदय मेरी प्यारे बच्चों, सबको महिला समाज ऑनलाइन क्लास के लिए स्वागत है। कक्षा 6वीं, विषय हिंदी। पाठ का नाम एक दिलचस्प जहाज यात्रा। यात्रा संस्मरण है। कवि ने यात्रा के बारे में वर्णन किया है। यात्रा का नाम सुनिए बच्चों। बस की यात्रा, रेलगाड़ी की यात्रा, हवाई की यात्रा, पैर की यात्रा, टांगा की यात्रा। पुण्य क्षेत्र के लिए लोग अनेक तरह यात्रा चलते हैं। इसी में एक दिलचस्प जहाज यात्रा भी एक है। दिलचस्प जहाज यात्रा के पाठ का कठिन शब्द देखिए बच्चों। कठिन शब्द का अर्थ दिलचस्प, मजेदार, इंटरेस्टिंग। जहाज यात्रा, समुद्र की यात्रा, वोयेज। लहर, तरंग, वेव। विस्तार, स्पष्ट रूप में, इन ए डिस्क्रिप्टिव। मंजिल, माला, स्टोरे। सभागृह, हॉल, कॉन्फ्रेंस रूम। पाठशाला के मैदान में गपशप करते छात्र छात्राएं। रमा, दिवाली की छुट्टियों में हम जहाज से अपने मामा से मिलने गोवा गए थे। शीला, रमा, जहाज के बारे में विस्तार से बताना। मैंने अभी तक जहाज देखा भी नहीं। रमा, हमारा जहाज बहुत मोटा था। उसकी पहली मंजिल में रसोई घर और भोजन कक्षा था। रसोई घर और भोजन कक्ष था। राज, जहाज में कुल कितनी मंजिलें थी और उनमें क्या क्या काम होते थे? रमा, हमारे जहाज में कुल 3 मंजिलें थी। दूसरी मंजिल पर विविध वस्तुओं की दुकानें थी। वहाँ एक छोटा सभागृह था। उसमें लोग नृत्य और गान करते थे। पाठशाला के मैदान में गपशप करते छात्र छात्राएं। ಪಾಠಶಾಲಾ ಮೈದಾನ್ ಅಂದರೆ ಸ್ಕೂಲ್ ಫೀಲ್ಡ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಮೈದಾನ್, ಫೀಲ್ಡ್, ಪಾಠಶಾಲಾ, ಸ್ಕೂಲ್. ಗಪ್ ಶಾಪ್ ಅಂದರೆ ಚಿಟ್ ಚಾಟ್, ಕ್ವಿಕ್ಲಿ ಅಂತ. करते छात्र छात्राएं, चिट चाट करते छात्र छात्राएं बातचीत करते हैं पाठशाला के मैदान में। क्या बातचीत करते हैं देखिए बच्चों। पहले रमा बताती है। क्या बताती है रमा? दिवाली की छुट्टियों में हम जहाज से अपने मामा से मिलने गोवा गए थे। रमा बताती है, दिवाली फेस्टिवल के छुट्टियों में जहाज से मामा, अपने मामा, मामा मतलब अंकल, मिलने ಗೋವಾ गए थे. ಅಂದರೆ ಅಂಕಲ್ ಮನೆಗೆ ಗೋವಾಗೆ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ. ಯಾರು? रमा. ಯಾವಾಗ? कब जाते हैं बच्चों? दिवाली की छुट्टियों में गोवा गए थे रमा. शीला, शीला बताती है अब, रमा जहाज के बारे में विस्तार से बताना. मैंने अभी तक जहाज देखा भी नहीं. ಶೀಲಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ ರಮಗೆ, रमा ಈ ಜಹಾಜ್ ಯಾತ್ರಾ ಬಗ್ಗೆ ನೀನು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳ್ತೀಯ ನನಗೆ. ವಿಸ್ತಾರ ಮಾನೆ ಎಕ್ಸ್ಪಾನ್ಷನ್ ಅಂತ. मैंने अभी तक जहाज देखा भी नहीं. ನಾನು ಇದುವರೆಗೂ ಜಹಾಜನ್ನು ನೋಡಿಲ್ಲ. ನೀನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನನಗೆ ಹೇಳು ಹಾಗಂತ ಶೀಲಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ ರಮಾಗೆ. रमा, अब रमा बताती है. क्या बताती है देखिए बच्चों. हमारा जहाज बहुत मोटा था. मोटा मतलब क्या है बच्चों? थिक. और विलोम शब्द क्या है?
पतला या दुबला, मोटा का विलोम शब्द पतला या दुबला। उसकी पहली मंजिल में रसोई घर और भोजन कक्ष था। रमा बताती है, हमारा जहाज मोटा था और उसकी पहली मंजिल में रसोई घर, मंजिल मतलब क्या है, ಸ್ಟೋರೇಜ್ ಅಂದರೆ ಫ್ಲೋರ್, ಅಂತಸ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಫ್ಲೋರ್. ಪಹಲಿ ಮಂಜಿಲ್ ಅಂದರೆ ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ रसोई घर मतलब किचन रूम और भोजन कक्ष मतलब फूड रूम. ओके, मील्स रूम या फूड रूम. पहली मंजिल में रसोई घर और भोजन कक्ष था. पहली मंजिल पर क्या क्या है बच्चों? पहली मंजिल पर रसोई घर और भोजन कक्ष था. इस तरह रमा ने बताती है. मालूम हो बच्चों? अच्छा, राज बताता है अब, जहाज में कुल कितनी मंजिल थी और उनमें क्या क्या काम होते थे? राज ने बताता है. क्या बताता है राज ने? ಕುಲ್ ಕಿತನಿ ಮಂಜಿಲೆ ಥಿ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಫ್ಲೋರ್ಸ್ ಇದೆ ಈ ಒಂದು ಜಹಾಜಲ್ಲಿ, ಅವರು ಉನ್ಮೆ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಕಾಮ್ ಹೋತೇತೆ, ಏನೇನು ಕೆಲಸ ಇದೆ ಆ ಒಂದು ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ಹಾಗಂತ ರಾಜ್ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. रमा बताती है. अब रमा बताती है, हमारे जहाज में कुल 3 मंजिलें थी. ನಮ್ಮ ಒಂದು ಜಹಾಜಲ್ಲಿ ಟೋಟಲ್ ಆಗಿ 3 ಫ್ಲೋರ್ಸ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. दूसरी मंजिल पर विविध वस्तुओं की दुकानें थी. ಥರ್ಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ಅಂದರೆ ವಿಧ ವಿಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುओं की ದುಕಾನೆ ಅಂದರೆ ಐಟಮ್ಸ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಾಪ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇದೆ. ನಾವು ಶಾಪಿಂಗ್ ಅಂತಂದರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ, ಏನೇನು ತಗೊತೀವಿ ಏನು ಅಂತ. ಶಾಪಿಂಗ್ ಹೋದಾಗ ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರೋದೆಲ್ಲ ತಗೊಂಬರ್ತೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಸ್ತುಗಳಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಾಪ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇದೆ ಅಲ್ಲಿ. ವಹಾ ಏಕ್ ಛೋಟಾ ಸಭಾಗೃಹ ತಾ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಸಭಾಗೃಹ ಅಂದರೆ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಹಾಲ್ ಕೂಡ ಇದೆ, ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ರೂಮು ಇದೆ ಅಲ್ಲಿ. ಉಸ್ಮೆ ಲೋಗ್ ನೃತ್ಯ ಅವ್ರ ಗಾನ್ ಕರ್ತೇತೆ, ಅಲ್ಲಿ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಸಾಂಗನ್ನು ಹಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಿ? ಸಭಾಗೃಹಲ್ಲಿ. ಆ ಸಭಾಗೃಹ ಇರೋದು ಯಾವ ಮಂಜಿಲಲ್ಲಿ? ದೂಸರಿ ಮಂಜಿಲಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಹಾಲಲ್ಲಿ ಡ್ಯಾನ್ಸು ಮತ್ತು ಈ ಸಾಂಗನ್ನು ಹಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? कुल कितने मंजिल है? कुल 3 मंजिल है जहाज में. और दूसरी मंजिल में क्या क्या होते हैं? दूसरी मंजिल में विविध वस्तुओं की दुकानें थी. वहाँ एक छोटा सभागृह था और उसमें लोग नृत्य और गान करते थे. पहली मंजिल पर क्या था बच्चों? पहली मंजिल पर रसोई घर और भोजन कक्ष था. मालूम है बच्चों? कुल कितने मंजिल थी? कुल 3 मंजिल थी. इसमें जहाज में कुल 3 मंजिल थी. दूसरा मंजिल पर विविध वस्तुओं की दुकानें थी. वहाँ एक छोटा सभागृह था, उसमें लोग नृत्य और गान करते थे. इस तरह रमा ने बताती है. मालूम हुआ बच्चों? मालूम हुआ? यह संवाद किस विषय पर है? यह संवाद जहाज यात्रा के विषय पर है. जहाज यात्रा पर कौन कौन गए थे? जहाज यात्रा पर रमा और रमेश गए थे. पहली मंजिल पर क्या था? पहली मंजिल पर रसोई घर और भोजन कक्ष था. मालूम हुआ बच्चों? चित्र देखिए. चित्र में जहाज है. चित्र में जहाज है. जहाज में ऊपर 3 मंजिलें है. 3 मंजिलें है. मालूम हुआ बच्चों?
पहली मंजिल पे रसोई घर और भोजन कक्ष है और दूसरी मंजिल पर विविध वस्तुओं की दुकानें है। वहाँ एक छोटा सभागृह है, उसमें लोग नृत्य और गान करते थे। मालूम हुआ? हाँ, आगे देखिए। मोहन मोहन बताता है तीसरी मंजिल पर क्या क्या होता था। रमेश, मैं बताता हूँ। तीसरी मंजिल पर यात्रियों के रहने के लिए कमरे थे जो वातानुकूलित थे। शीला, सुना है कि कई जहाजों में अलग अलग मंजिलें होती है जिन पर अलग अलग काम होते थे। रमा, यह बात सही है। हमारे जहाज में ऊपर खुली छत थी जहाँ यात्रियों के लिए बैठने की व्यवस्था थी। उस छत से सुबह और शाम को सभी दृश्य सुंदर दिखाई देते थे। रमेश, छत में समुद्र की ऊंची ऊंची लहरें सुंदर दिखती थी। देखिए बच्चों, मोहन बताता है तीसरी मंजिल पर क्या क्या होता था। ಮೋಹನ್ ಪೂಛಾ ಅಂದರೆ ಥರ್ಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ಮೋಹನ್. ರಮೇಶ್, ಮೈ ಬತಾತಾ ಹೂँ. रमेश ने कहा मैं बताता हूँ. तीसरी मंजिल पर यात्रियों के, ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರಿಯೋ ಅಂತಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಫ್ರಂಟ್ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ತಿದ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ. यात्रियों के रहने के लिए कमरे थे जो वातानुकूलित थे. रमेश ने बताता है, क्या बताता है रमेश ने, तीसरी मंजिल पर यात्रियों के रहने के लिए ಕಮರೆ ತೆ ಅಂದರೆ ಥರ್ಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿ ಅಂದರೆ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ಸ್ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಕಮರೆ ಅಂದರೆ ರೂಮ್ಸ್ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ವಾತಾನುಕೂಲಿತತೆ ಅಂದರೆ ಏರ್ ಕಂಡೀಷನ್ ಇದೆ. वातानुकूलित का मतलब एयर कंडीशन. कमरे का अर्थ रूम्स, यात्रियों का अर्थ पैसेंजर्स. ओके. तीसरी मंजिल पर यात्रियों के रहने के लिए कमरे थे जो वातानुकूलित थे. रमेश ने बताता है इस तरह. ಅಂದರೆ ಥರ್ಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ಸ್ ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ರೂಮ್ಸ್ ಇದೆ, ಮತ್ತು ಆ ರೂಮ್ಸಲ್ಲಿ ಏರ್ ಕಂಡೀಷನ್ ಕೂಡ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ ರಮೇಶ್. अब शीला ने बताती है. देखिए बच्चों, सुना है कि कई जहाज़ों में अलग अलग मंजिलें होती है जिन पर अलग अलग काम होते थे. शीला ने बताती है. ಈ ಒಂದು ಜಹಾಜ್ ಅನೇಕ ಅಂದರೆ ಫ್ಲೋರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ ಈ ಒಂದು ಜಹಾಜಲ್ಲಿ. ಅದರಲ್ಲಿ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಮಂಜಿಲೇ ಹೋತಿ ಹೈ ಅಂದರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರ ಫ್ಲೋರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಒಂದೊಂದರಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಥರ ಕೆಲಸ ಇರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಸುಮಾರು 3 ಅಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಫ್ಲೋರ್ಸ್ ಇರೋ ಜಹಾಜು ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಇದರಲ್ಲಿ 3 ಫ್ಲೋರ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಒಂದೊಂದರಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಥರ ಕೆಲಸನೂ ಇರುತ್ತೆ ಹಾಗಂತ ಶೀಲಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. अब रमा ने पूछी. रमा ने क्या पूछे? यह बात सही है. हमारे जहाज में ऊपर खुली छत थी जहाँ यात्रियों के लिए बैठने की व्यवस्था थी. उस छत से सुबह और शाम को सभी दृश्य सुंदर दिखाई देते थे. रमा ने पूछा, यह बात सही है. सही मतलब सही विलोम शब्द क्या है? गलत. हमारे जहाज में ऊपर खुली छत थी. ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಜಹಾಜ್ ಮೇಲ್ಗಡೆ ಊಪರ್ ಅಂದರೆ ಮೇಲೆ ಅಂತ, ಖುಲಿ ಛತ್ ಥಿ ಅಂದರೆ ಓಪನ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ಲೇಸ್ ಇದೆ. ಛತ್ ಥಿ ಜಹಾ ಯಾತ್ರಿಯೋಂ ಕೆ ಲಿಯೆ ಬೈಠ್ನೆ ಕಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಥಿ ಅಂದರೆ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ಸು ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಿ? ಟೆರೆಸ್ ಮೇಲೆ. ಟೆರೆಸ್ ಅಂದರೆ ಓಪನ್ ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ವಾ ಅದು, ಹಾಗಾಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. उस छत से सुबह और शाम को सभी दृश्य सुंदर दिखाई देते थे. ಈ ಒಂದು ರೂಫಲ್ಲಿ सुबह मॉर्निंग, शाम इवनिंग. सुबह का विलोम शब्द शाम. सभी दृश्य सुंदर
ದಿಕಾಯಿ ದೇತೆ ಹೈ. ನೋಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಆ ಒಂದು ದೃಶ್ಯ. ಯಾವಾಗ? ಮಾರ್ನಿಂಗ್ ಮತ್ತು ಈವ್ನಿಂಗು, ಸೂರ್ಯ ಹುಟ್ಟುವಾಗ ಮತ್ತು ಸೂರ್ಯ ಮುಳುಗೋವಾಗ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ದೃಶ್ಯ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅಂತಹ ಒಂದು ಟೈಮಲ್ಲೇ ಟೆರೆಸ್ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ನೋಡಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಅವನು ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. जहाज के ऊपर खुली छत है. जहाज यात्रियों के लिए बैठने की व्यवस्था थी. उस छत से सुबह और शाम को सभी दृश्य सुंदर दिखाई देते थे. इस तरह रमा ने बताती है. मालूम हुआ बच्चों? छत पर क्या क्या होती है बच्चों? जहाज के ऊपर बैठने के लिए, यात्रियों के बैठने के लिए व्यवस्था थी. उस छत से सुबह और शाम को सभी दृश्य सुंदर दिखाई देते थे. मालूम हुआ? अब रमेश ने बताता है, छत से समुद्र की ऊंची ऊंची लहरें सुंदर दिखती थी. रमेश ने क्या बताते हैं? छत से समुद्र की ऊंची ऊंची लहरें सुंदर दिखती थी. इस तरह रमेश ने बताता है. ಅಂದರೆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಊಂಚಿ ಅಂದರೆ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಲಹರೆ ಅಂದರೆ ವೇವ್ಸ್. ಓಕೆ, ಲಹರೆ का अर्थ ವೇವ್ಸು ತುಂಬ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಮತ್ತು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿಯೂ ಇರುತ್ತೆ. छत से समुद्र की ऊंची ऊंची लहरें सुंदर दिखती थी. ಈ ಫ್ಲೋ ಅಂದರೆ ಟೆರೆಸ್ ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದೃಶ್ಯಗಳು ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. ಈ ವೇವ್ಸ್ ಇರುತ್ತಲ್ಲ ತುಂಬ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಿರುತ್ತೆ. ಇದು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ऊंचा विलोम शब्द क्या है? नीचा. सुंदर विलोम शब्द क्या है? कुरूप. ओके, लहरे का अर्थ क्या है? वेव्स. मालूम हुआ बच्चों? देखिए चित्र देखिए. छत है, छत माने रूफ. ओके, ये छत के ऊपर बैठने के लिए आसन व्यवस्था थी और दृश्य भी सुंदर दिखाई देते थे. मालूम हुआ बच्चों? ये मछलियाँ है और वे लहरें है और सूर्य भी है. ये दृश्य देखने के लिए बहुत सुंदर है. आगे देखिए बच्चों. रमा, मैंने ऊंची लहरों के साथ बड़ी बड़ी मछलियाँ भी देखी जो पानी के तल तक आती थी. शीला, ऊंची लहरों को देखकर डर लगता होगा ना? रमा, डर सा लगता था लेकिन क्षण भर के लिए साथ साथ आनंद भी होता था. शीला, मैं भी एक बार जहाज यात्रा करने ज़रूर जाऊंगी. ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಜಹಾಜ್ ಮಾತ್ರ ಅಂತಿದೆ, ಮಾತ್ರನ ಯಾತ್ರಾ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಜಹಾಜ್ ಯಾತ್ರಾ ಕರ್ನೆ ज़रूर जाऊंगी. रमा बताती है. क्या बताती है रमा? मैंने ऊंची लहरों के साथ बड़ी बड़ी मछलियाँ भी देखी जो पानी के तल तक आती थी. ऊंची लहरे ಅಂದರೆ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಅಲೆಗಳ ಜೊತೆಗೆ ಬಡಿ ಬಡಿ ಮछलियाँ भी देखी ಅಂದರೆ ಮछलियाँ मतलब ಫಿಶಸ್, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಮೀನುಗಳು ಕೂಡ ನಾನು ನೋಡಿದೆ. ಲಹರೆ ಜೊತೆಗೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮೀನುಗಳು ಕೂಡ ನೋಡಿದೆ ಹಾಗಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ रमा. रमा क्या बताती है? मैंने ऊंची लहरे के साथ बड़ी बड़ी मछलियाँ भी देखी जो पानी के तल तक आती थी. शीला, अब शीला ने बताती है, ऊंची लहरों को देखकर डर लगता होगा ना? ಶೀಲಾ ಕೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ,
ಎತ್ತರಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬರುತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಭಯ ಆಗಲ್ವ ನಿಂಗೆ ಹಾಗಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. ಅದಕ್ಕೆ ರಮಾ ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾಳೆ? रमा डर सा लगता था लेकिन क्षण भर के लिए साथ साथ ಆನಂದ್ भी होता था. ಅಂದರೆ ಭಯ ಆಗುತ್ತೆ, ಆದರೆ ಕ್ಷಣದಲ್ಲೇ ಅದನ್ನು ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಜೊತೆಗೆ ಆನಂದ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಈ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಅಲೆಗಳೆಲ್ಲ ಬರ್ತಿರುತ್ತಲ್ಲ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಮತ್ತು ಫಿಶಸ್ಸು ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ದೃಶ್ಯ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಮಗೆ ತುಂಬ ಆನಂದ ಕೂಡ ಖುಷಿ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ, ಭಯದ ಜೊತೆಗೆ ಖುಷಿ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ ರಮಾ. डर सा लगता था लेकिन क्षण भर के लिए साथ साथ आनंद भी होता था. अब शीला ने बताती है, क्या बताती है शीला? मैं भी एक बार जहाज यात्रा करने ज़रूर जाऊंगी. ಶೀಲಾ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ, ನಾನು ಕೂಡ ಇಷ್ಟರಲ್ಲೇ ಜಹಾಜ್ ಯಾತ್ರಾ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನಿಸ್ತಿದೆ ಅಂತ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾಳೆ. ಶೀಲಾನೆ ಕ್ಯಾ ಕಹತಿ ಹೈ? ಮೈ ಬಿ ಏಕ್ ಬಾರ್ ಜಹಾಜ್ ಯಾತ್ರಾ ಕರ್ನೆ ज़रूर जाऊंगी. इस तरह बताती है शीला ने. मालूम हुआ बच्चों इस पाठ? रमा ने छुट्टियों में जहाज की यात्रा गोवा गए थे. यात्रा के बारे में विस्तार से बताते हैं रमा ने. सब खुशी से सुन रहे हैं. मालूम हुआ बच्चों इस पाठ जहाज की यात्रा के बारे में. अब आगे गृह कार्य के ओर चलिए बच्चों. ये चित्र देखिए, चित्र में क्या होता है देखिए, क्या क्या है. पाठशाला के मैदान में गपशप करते छात्र छात्राएं बातचीत कर रहे हैं. मालूम हुआ बच्चों? अब देखिए गृह कार्य. विलोम शब्द लिखिए. गृह कार्य विलोम शब्द लिखिए. मोटा विलोम शब्द क्या है? पतला या दुबला. मोटा का विलोम शब्द पतला या दुबला. सही विलोम शब्द क्या है? गलत. सुंदर, सुंदर विलोम शब्द क्या है? कुरूप. ऊंचा विलोम शब्द नीचा. अमीर का विलोम शब्द गरीब. मालूम हुआ बच्चों? मोटा, पतला या दुबला, सही, गलत, सुंदर, कुरूप, ऊंचा, नीचा, अमीर, गरीब. मालूम हुआ? अच्छा, अच्छे से लिखिए ये गृह कार्य. धन्यवाद बच्चों.